रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. नवरात्र हा उपवासाचा काळ आहे, उपासनेचा काळ आहे. बऱ्याच माता मावल्या अनेक प्रकारचे कठीण उपवास करतात. निरंकार ज्याला असणार आपल्या इकडं म्हणतात, आजारी वगैरे पडतात, त्रास करून घेतात. पण धर्मशास्त्रामध्ये केवळ उपवाशीच राहणं हा उपवास असणारा नाही आहे, म्हणजे त्याही पलीकडे असणारा अजून काही प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे उपवास, काही न खाणं किंवा असणारं उपवासाचे पदार्थ वगैरे असणारं खाणं, ज्याला फलाहार असं म्हणतात. आपण अपभ्रंश फराळ त्याचा केलेला आहे. त्यानंतर एकभुक्त, एक टाईम जेवण असणारा उपवास, पहिला उपवास. दुसरा असणारा प्रकार आहे एकभुक्त. तिसरा प्रकार आहे नक्त, म्हणजे दिवस मावळल्याच्या नंतर असणारं जेवण करणे. आणि चौथा प्रकार आहे अयाचित, न मागता जे काही आपल्याला प्राप्त होईल ते ग्रहण करणे. असे 4 उपवासाचे प्रामुख्याने प्रकार आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत. म्हणून ज्या व्यक्तीला असणारं फराळाचं खाऊन, कारण की आता फराळाचं असणारं खायचं म्हटल्यावर फराळाचा खायला त्रास वगैरे असणारं काही व्यक्तींना होतो, पचत नाही, सहन होत नाही. आणि मग अशा वेळेस या 4 पद्धतीपैकी एक असणारी पद्धत आपण उपवासाकरता निवडावी, जेणेकरून आपल्याला आपल्या घरच्यांनाही असणारा त्रास होणार नाही आणि आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो भगवान परमात्मा आहे त्या भगवंतालाही असणारा त्रास होणार नाही. म्हणून या नियमाचं पालन करावं. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल.